नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज आहेतच, पण वसई विरार म्हटलं तर अनेक रिसॉर्ट आणि लागलेला समुद्रपट्टा. वसई विरार म्हटलं तर पर्यटक जास्त प्रमाणात गर्दी करतात आणि यावेळेस पोलीस प्रशासन काय योजना आणि कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यात येईल या सगळ्या विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्यावर मौजूद आहेत वसई परिमंडळ 2चे उपपोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले मॅडम. मॅम, वसई विरारची जर म्हणालात तर अनेक रिसॉर्ट आहेत, मुंबईकरच सज्ज आहेत 31च्या निमित्त. गर्दी ही शहरात नाकारता येत नाही. कशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी किंवा तयारी केलेली आहे? दरवर्षी नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी होतं. सर्व जगभर नवीन वर्ष उत्साहात साजरं केलं जातं. या उत्साहामध्ये काही दुर्घटना घडू शकतात, अपघात होऊ शकतात. याकरिता पोलीस प्रशासन, खास करून मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय पूर्णतः सज्ज आहे. वसई विरारमध्ये 2 झोन आहेत. झोन 2 वसई मी आहे. तर माझ्या हद्दीमध्ये 6 पोलीस स्टेशनमध्ये मी जवळजवळ 10 पोलीस निरीक्षक, 60च्या वर अधिकारी, 300च्या वर पोलीस स्टाफ, 60 मसुब असा जबरदस्त बंदोबस्त माझ्या एरियामध्ये मी लावलेला आहे. 33 ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या दिवशी आज देखील रोज दिवसातून प्रत्येक PS मध्ये 3 वेळा आम्ही नाकाबंदी लावतो. ब्रेथ अनालायझर थ्रू वाहन चालक कुठल्याही प्रकारे दारू किंवा कुठले व्यसन करून वाहन चालवत नाहीत याची देखील आम्ही खात्री करतो. रिसॉर्ट धारकांना देखील नोटीसेस बजावणी करण्यात आलेली आहेत. प्रॉपर काळजी घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नवीन वर्ष आहे, आनंदाचं वातावरण असतं. हा आनंद कुणालाही त्रासदायक ठरू नये याकरता आम्ही जनसामान्यांना आवाहन देखील करत आहोत. पोलीस प्रशासन अत्यंत सज्ज असून उत्कृष्ट प्रकारे बंदोबस्त करणार आहोत. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. कुठेतरी ड्रिंक केसेस वाढलेले आहेत आणि जर वसई विरार म्हणलात तर अनेक रिसॉर्टचा उल्लेख वसई विरारमध्ये होतो. बऱ्याचशा काही महिन्यात तर घटनाही घडलेल्या आहेत की जे जलतरण आहेत, त्या जलतरणामध्ये बुडून दुर्दैवी लोकांची मृत्यू झाली आहे. या सगळ्या घटनेकडे आपण कसं पाहणार आहात? रिसॉर्टमध्ये मागच्या या वर्षी 2024 मध्ये 2 घटना दुर्दैवी घडल्या. त्यामध्ये लहान 2 मुलींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने आम्ही तेव्हा देखील सर्व रिसॉर्ट धारकांना उचित सूचना लेखी स्वरूपात दिल्या होत्या. बरोबर त्याच्या मिटिंग घेऊन सुरक्षेबाबत आम्ही आवाहन करत आहोत. आता देखील आम्ही नववर्षाच्या अनुषंगानं कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून रिसॉर्ट धारकांना लेखी सूचना देखील दिलेल्या आहेत आणि त्यांची मिटिंग देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्याद्वारे त्यांना जनसामान्यांची की जे तुमच्याकडे विश्वासाने येतात त्याची काळजी घ्या असं आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि नक्कीच कोणताही अनुचित प्रकार न घडता येणारा 2025 हे साल आपण त्याचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद मॅडम, आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या होत्या वसई परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौधरी यांनी जनतेलाही आवाहन केलं आहे की नवीन वर्षात स्वागत करताय पण स्वतः केअरफुल राहून सांभाळून या सगळ्या घटनेकडे आपण लक्ष द्यावं. कॅमेरा पर्सन रफिकसह मी निलेश माडिक, वसई.